तर सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप अशा शुभेच्छा। साडीच्या इकडे पण खूप भारी डेकोरेशन केलं आहे, आपण नंतर जाऊया दर्शनीवरती आलो आहे। हे मम्मीची जी पूजेचं सामान होतं ना ते विसर्जन करण्यासाठी तो घेतले। सफरचंद तर घरी आहे त्याच्यामुळे आता फ्रूट्स घ्यायचे होते तर फ्रूट्स घेते आणि मलाई मोदकचे घेतो पाव। मस्त दिसतोय ना, किती भारी दिसतंय ना, यम्मी यम्मी मोदक। हाय शिर्के, मला गाडी चालवून बघायची होती पण आज पाणी खूप जवळ आहे त्याच्यामुळे सगळीकडे ओला ओला आहे। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशा। हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अनिकेत देसले। तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मस्त अशा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आपण खूप दिवसानंतर शूट करतो याचं कारण आहे की आज आहे गणेश चतुर्थी। तर सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप अशा शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। तर चला गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि आजच्या ब्लॉगला मस्त अशी सुरुवात करूया आणि बघूया आज पूर्ण दिवसामध्ये आम्ही काय काय करतो। मी आत्ताच आंघोळ केली आहे आणि हा टी शर्ट जो घातला आहे हा बघा, हा टी शर्ट आहे ना, माझ्या बड्डेचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मला स्वप्नीलने एक टी शर्ट गिफ्ट दिला आहे, तुम्हाला नंतर दाखवेल पण मी दाखवायला विसरूनच गेला। तर हा बघा, हा टी शर्ट आहे जो स्वप्न्याने मला गिफ्ट दिला होता। म्हणजे माझा फ्रेंड आहे स्वप्नील, त्याने मला बड्डेला हा टी शर्ट गिफ्ट दिला होता, तोच आज मी पहिल्यांदा घातला आहे। नवीनच आहे, बेबल काढून टाकला आताच आणि आता घातला। तर कसा दिसतो लवकर कमेंट करून सांगा। आणि आता मला बोईसरला पण जायचं आहे थोडेसे फ्रूट्स आणि हार वगैरे आणायला। तर थोड्या वेळाने मी जाईल बोईसरला। आता सगळ्यात पहिले तर मम्मीला मदत करतो देवाची बत्ती करायला, त्याच्यानंतर मग बोईसरला जाईल। त्याच्यानंतर दुपारी कुठेतरी बाहेर वगैरे पण जाणार आहे, बघू कुठे जाईल तुम्हाला सांगेलच सर्व। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। हो जाईल ना, जरा आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मस्त अशी आणि बघूया आज दिवसभरामध्ये आम्ही काय काय करतो। तर आज मला सुट्टी आहे, सगळ्यांना सुट्टी आहे, मला पप्पांना मोनाईला सर्वांना सुट्टी आहे। मम्मी तर घरीच असते ना, पण मम्मीला पण आम्ही कामामध्ये आज हेल्प करावी लागेल, मम्मीला पण थोडी सुट्टी द्यावी लागेल। चला ब्लॉगला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। तर आता आहेत ना मम्मी देवाची बत्ती करते, समोर दाखवतो। तरी बघा मम्मीची पण मस्त अशी आंघोळ करून घेतली आहे आणि तर देवाची बत्ती करते। सगळे देव पितांबरीने धुतल्यात ना गाजदेव। चला हे बघा देव मम्मीने पितांबरीने धुवून घेतल्यात आज मस्त असे, मस्त वाटत आहे ना बघा। चला आता मम्मी आहेत ना देवाची बत्ती करत आहे, मम्मीला पण मी देवाची बत्ती करायला हेल्प करतो आणि मग बत्ती झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मी दाखवते कशा प्रकारे मी देवाची बत्ती केली ते। आणि मोनाली आहे, मोनाली पण कपडे धुवायला टाकत आता मशीनला। चला थोड्या वेळात भेटू आता। A few minutes later. तर आता मम्मीची मस्त ते दिव्याला व्हायला। तर चला आता मम्मीची आहे ना मस्त अशी देवाची पूजा करून झालं आहे, पण हारच नाही लावले आहेत देवाऱ्याला, कारण की हार आणलेच नाही आहेत ना। आता मी बोईसरला जाईल तेव्हा हार घेऊन येईल। आणि मम्मीने काल हरतालिकेची पूजा केली होती ना ती आहे, त्याचं आता विसर्जन करायचं मी बोईसरला जाईल तेव्हाच करेन। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधी। तर चला आता देवाची बत्ती करून झालेली, मी गाणी पण लावल्याचा पण आवाज येतोय। तर चला आता देवाची बत्ती करून झालेली आहे, आता मी आहेत ना काहीतरी नाश्ता करून घेतो आणि मग बोईसरला जायला निघतो आणि मग तुम्हाला भेटतो। चला A few minutes later. हे गाईस, सर आता मला नाश्ता वगैरे करून झाला, इकडे मम्मी वगैरे बसल्यात। मम्मी चल येतो मी, हां काय काय आणू? फळं आणू आणि हार फक्त आणू ना? हार किती आणू? हां मम्मी सांग लवकर। किती वेळा 2-3 नक्की सांगा। ठीक आहे चला हां ठीक आहे चालेल। मम्मी चला निघतो बोलतो। इकडे पण खूप भारी डेकोरेशन केलं आहे, आपण नंतर जाऊया दर्शनसाठी। आणि पूर्ण रोडला इथे लाईटिंग पण लावलं आहे। तर मी आता बोईसरला जायला निघालो आहे आणि सोसायटीच्या इकडे पण खूप भारी डेकोरेशन म्हणजे पूर्ण रोडला लाईटिंग वगैरे लावले। ते थोड्या वेळ संध्याकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवलं, पण संध्याकाळी येत असेल तेव्हा।
आणि डेकोरेशन पण आपण बघायला जाऊया थोड्या वेळानंतर दर्शनासाठी जाऊ तेव्हा. आता पहिले बोईसरला जातो आणि फळं आणि हार वगैरे घेऊन येतो आणि गेटवरून चालत कारण पप्पा गाडी घेऊन गेले होते ना, इकडनं पप्पांकडून गाडी घेतली आणि मग तिकडनं जाईल. चला मग तर डायरेक्ट आपण बोईसरला जाऊनच भेटूया. हे गाडी तर आता आहेत ना नदीवरती आलं. हे मम्मीची जी पूजेचं सामान होतं ना ते विसर्जन करण्यासाठी. मम्मीची कालची जी हरतालिकेची पूजा होती ना त्याची ती मम्मीने पूजा केली होती ना, ते विसर्जन करायला मम्मीने दिलं ना, ते विसर्जन करायचं आहे. त्यासाठी आता नदीवरती आलो तर पडलो असतो. हे बघा ते हे पूजेचं सगळं विसर्जन करूया इकडे. हे बघा किती मस्त पाणी वाहते ना. विसर्जन करूनच टाकतो कारण की आता जास्त पुढे गेलं ना तर पडायची भीती वाटते. त्याच्यामध्ये शूट पहिले काढतो आणि हे मम्मी पुढे विसर्जन करतो. आता ते मम्मीचं जे काय होतं पूजेचं ते विसर्जन करून झालं आहे. आणि मी सगळ्या व्हिडिओमध्ये मला सांगतो की प्लास्टिक कोणी नदीमध्ये टाकू नका. जे काही तुमचे प्लास्टिकचे पिशवी असेल ना ते सोबत घेऊन जात जा आणि डस्टबिनमध्ये किंवा दुसऱ्या कुठे टाका. त्याच्यामुळे नका नदीमध्ये टाकू कारण की नदीमध्ये खाली पुकुरीमध्ये घाण होतं. हे बघा आणि किती सारी लोकांनी ते सुद्धा टाकले सुद्धा आहेत. तर आता बोईसरला जाऊ आणि तिकडची शॉपिंग झाली की त्यानंतर मग घरी. A few minutes later. तर आता खूप जास्त टाईम लागला पण मी फायनली पोहोचला कारण की रोडला जागोजागी गणपती सर्वांना पंडाळामध्ये घेऊन चालले आहेत किंवा घरचे गणपती. तेवढी जास्त रोडला ट्रॉफिक होती ना, खूप जास्त ट्रॉफिक होती. तर मी फायनली आता बोईसरला पोहोचलो. तर पटापट फ्रूट्स घेतो, हार घेतो आणि मग जातो लवकर. चला सगळ्यात पहिले आपण फ्रूट्स घ्यायला जाऊ, त्याच्यानंतर हार बघूया. हे बघ कितना बेटा ये आधा किलो दे दो अनार. तर पेरू घेतले, सफरचंद तर घरी आहे त्याच्यामुळे फक्त डाळिंब घेतो आणि केळी घेतो आणि संत्री बघतो. अच्छा वाला देना, थोडा भाव अच्छा लगा ना. आता फ्रूट्स घ्यायचे होते तर फ्रूट्स घेतले, 3-4 पेरू घेतले, डाळिंब घेतला, संत्री घेतली आणि केळी घेतली. ॲपल वगैरे तर आहे घरी त्याच्यामुळे बस झाले एवढेच. केळी घेतले 240 कितना 240. तर आता काकडी घ्यायला गेला होता पण मम्मीला फोन केला होता तर मम्मी बोलली की काकडी नको बोलली. दुसरे फ्रूट घेतलेत आणि काकडी घरी पण आहेत ना नको बोलली. इथे मलाई मोदक आहेत आणि हे दुसरे अजून आहेत. हे पाव किलो द्या आणि हे 2 पॉकेट द्या. हे जे रेडीमेड मोदक असतं ना त्याचे 2 पॉकेट घेत आहे आणि मलाई मोदकचे घेतो पाव किलो. तर आता फ्रूट्स घ्यायचे होते, फ्रूट्स पण घेऊन झाले. मोदक घ्यायचे होते ते मोदक पण घेतले. आता जातो घरी म्हणजे गाडीमध्ये जातो, गाडीवरती जातो आणि आता हार घ्यायचे आहे. तर हार चित्रालयालाच घेतो. बोईसरला काही एवढे ठीकठाक हार वाटले नाही मला त्याच्यामुळे चित्रालयाला जाऊन स्वतः हार घेऊया. चला तर मी बोईसरवरून आल्यानंतर चित्रालयाला हार बघितले पण सगळे हे वेगवेगळे जे फुलं त्याचे नावं काय आहेत मला माहीत नाही आहे. त्याचे नावं फुलांचे सर्व हार होते आणि झेंडूच्या फुलांचे हार खूप मोठे मोठे होते आणि आज हारांचे भाव तर पूर्ण आसमानाला लागले होते यार, एवढे महाग. आता मला हार घ्यायचे होते म्हणजे झेंडूच्या फुलांचे हार जसे पाहिजे असतात तसे आहेतच नाही. ते सगळे ते दुसरे फुलं असतात नाही वेगवेगळे त्यांच्या फुलांचेच आहेत. तर बघूया पुढे कुठे भेटले तर घेतो, नाही तर तसं डायरेक्ट घरी जातो आणि तुम्हाला घरी जाऊनच डायरेक्ट भेटतो. हे 50 वाले आहेत ना, हे वाले द्या 2. A few minutes later. हे गाईस तर आता जस्ट घरी आला. हार तर काय घेतलेच नाही कारण की हार एवढे महाग होते ना. नॉर्मल हारची प्राईस एवढे असतं तरी पण घ्यायला काय नव्हतं. पण ते फुलं पण चांगली नव्हती याच्यामधली हारामध्ये त्याच्यामुळे नाही घेतले. आणि मग आला पुढे आणि पुढे येऊन 2 झाडं घेतली. मुनाईला वडापाव पाहिजे होते ते घेतले आणि लाडू घेतले आणि सरळ घरी चालू. तर आता मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवतो थांबा. इथे फळं आहे त्याच्यामध्ये काय काय आहेत. इथे केळी आहेत, इथे लाडू आणले बुंदीचे, बुंदी नाही कोणते गाव, मोतीचूरचे लाडू आणले. छोटे 2 हार आणले गणपतीच्या फोटोला लावायला घरातल्या. ह्याच्यामध्ये मोदक आहेत मावा मलाईचे आणि हे दुसरे 2 मोदक मम्मी कुठे गेली तर. आणि हे बघा हे 2 गुलाबाची झाडं आणले मस्त आहेत ना.
आणि मोनालीला आणलाय वडापाव, कारण तिला भूक लागली होती, ती खायला पण बसली. मग आता विचारलं पण नाही खातो का काय. काय गं मोनाली? तर चला मी पण आता फ्रेश वगैरे होते, नंतर तुम्हाला डायरेक्ट थोड्या वेळ दुपारी वगैरेच भेटतो. चला 1 hour later. हे गाईज, तर आता आम्ही करायला लावले आहेत मस्त असे गणपती बाप्पासाठी मोदक. तर मम्मी आणि मी मिळून मोदक बनवत आहे मस्त असे. म्हणजे मला काही एवढे परफेक्टली येत नाही, पण मम्मी बनवत आहे ते मी बघत आहे. थांबा तुम्हाला पण दाखव. मम्मीने आहेत ना मोदक बनवायला हे मधलं स्टफिंग करून घेतलं मम्मी नारळाचं ना गं. आणि इकडे हे पीठ आहे तांदळाचं मोनाली. आणि हे बघा इकडे मोदक बनवायला लावलं आहे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय. चला आम्ही चला आता आम्ही सगळे मोदक बनवून घेतो मस्त असे, आणि तुम्हाला मोदक झाल्यावरती दाखवेल मग. ओके. A few minutes later. तर आता विकत्री मोदक आणले, त्याचा गणपती बाप्पाला थोडेसे दाखवले, आणि आता पप्पांना आणि मम्मीला वगैरे त्याचा प्रसाद देतो. घरच्या गणपतीला दाखवले होते ते. आणि मम्मीचे मोदक बघत थांबा आपण कुठपर्यंत झाले. आजचे मोदक थोडेसे व्यवस्थित नाही झाले मिळत, मम्मीचे तरी पण अर्धे चांगले झाले आहेत. हे बघ गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलं होतं काय मोदकांचा, तर मम्मीला वगैरे देतो तो प्रसाद. मम्मी ते मोदक किती झाले? हे बघ हे आहेत ना, हे साच्यात केले आहेत, खूप भारी वाटतात ना साच्यात केलेले. आणि हे हाताने केले त्यातले अर्धे वाकडे तिकडे मी पण केलं आहे. मी किती 2 केले ना मम्मी, आणि मम्मी अजून करत आहे. आणि हे त्याचा प्रसाद देतो सर्वांना. 1 hour later. हे गाईज, चला सगळ्यांना झोपले, म्हणजे मम्मी आणि पप्पा झोपलेले आहेत. मम्मी पण थकली कामं करून, म्हणून मम्मी झोपली. आणि मोदक जे आम्ही बनवले होते ना नैवेद्यासाठी, आणि नैवेद्यासाठी जे आम्ही मोदक बनवले होते ना ते मस्त असं तर उकडले आहेत. तर देवाला पहिलं नैवेद्य दाखवून घेतो. आणि मला बाहेर पण जायचं आहे ना फिरायला. तुम्ही कोणासोबत चाललं आणि कुठे चालायचं तुम्हाला दाखवेल थोड्या वेळामध्ये. थांबा तुम्हाला मोदक दाखवतो. मम्मीने केलेले किती भारी यम्मी झाले ते बघा. थांबा दाखवतो. किती भारी दिसतंय ना यम्मी यम्मी मोदक. हे बघ किती भारी दिसतंय ना मोदक. 7च घेतल्यात देवाला दाखवायला, बाकीचे आहेत अजून दुसरे पण. कसे दिसताय लवकर कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाला मोदक आवडतात हे पण गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणाती. हे गाईज, तर हे बघा माझी मस्त अशी तयारी झालेली आहे, तयारी करून घेतलेली आहे. हा शर्ट वेअर केला आहे, हा तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बघितला असेल. आणि हीच कार्गो पॅन्ट आणि शर्ट हा घातला आहे. आणि आता जातो आहे बाहेर. तर बाहेर कुठे चाललं आहे ना ते तुम्हाला पण अजून फिक्स नाही माहिती आहे. तुम्हाला सांगेलच पुढे रस्त्यामध्ये बघू. आणि कुणासोबत चाललं आहे ते पण दाखवतो तुम्हाला नंतर. काय आलं मम्मी? मम्मीचं काम आवरायला लागलं इकडे हे करून. मम्मीने मेहंदी काढली, म्हणून मेहंदी दाखव तुझी. दाखव. हे बघ दिसत नाही. हे बघ मेहंदी रंगलीच नाही, म्हणजे आत्ताच काढलं आहे ना त्याच्यामुळे जराशी रंगली नाही. संध्याकाळी अजून दुसरी काढू वेगळी. हा मम्मी. आणि आमचं मंदिर पण किती मस्त दिसतंय ना. कॉम्बो किती फुटला आणि बरोबर दिसतंय. तसा आता मला मी थोड्या वेळात भेटतो जाताना. A few minutes later. तर आता आम्ही पुढे गेलो तर तिकडनं आले, आणि इथे आहे ना कोटीमला साईबाबाचं मंदिर आहे ना, मस्त आहे ते, खूप भारी आहे मंदिर. मी पण आत्ताच बघितलं. तर तिकडे आता आम्ही मंदिरामध्ये आलो आहे. चला मंदिरामध्ये जाऊया आणि मस्त असं दर्शन घेऊया. शिर्के बस. हे बघा मंदिर किती भारी वाटतंय ना, आणि मंदिरचं पॅसेज तर अजून भारी आहे. चला जाऊया आता मध्ये. चावी विसरला गाडीला. चला मंदिरामध्ये जाऊया आणि मस्त असं दर्शन घेऊया. चल लवकर. हाय शिर्के. चला मंदिरात जाऊया.
माझ्या फ्रेंड्सला वगैरे येताना बघितलं आहे, पण मी फर्स्ट टाईम आलो या मंदिरामध्ये आणि खूपच सुंदर मंदिर आहे, एकदम भारी वाटत आहे बघा. मग बॅक कॅमेराने दाखवतो. A few minutes later. हे गाईज, तर आता आम्ही आलो आहे चिंचणी बीचवरती. मग अशी मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये जाऊन आता आलो चिंचणी बीचवरती. आणि आज पाणी एवढं जवळ आहे आणि मला गाडी चालवून बघायची होती, पण आज पाणी खूप जवळ आहे, त्याच्यामुळे सगळीकडे ओलं ओलं आहे. जर पडलो तर माझे कपडे पण घालवतील आणि मी पण घालवून, त्याच्यामुळे नको प्लॅन कॅन्सल गाडी चालवायचा. त्यामुळे तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवतो किती भारी वाटते. आणि आज गर्दी पण कमी आहे, नॅशनल हॉलिडे आहे, पण सगळ्यांना घरी गणपती त्याच्यामुळे सगळे दर्शन घेतं सगळीकडे जात असणार, त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. हे बघा किती भारी व्ह्यू वाटतोय ना. तर आता मी बीचवरती गेलो होते, पण बीचवरती काय खाल्लं नाही, कारण की तिकडे ते पाणीपुरी वगैरे बघून खायची इच्छा नाही झाली. म्हणून थोडं पुढे आल्यावर तिकडे पाणीपुरी आहे ना, तिकडे आता खायला आलो. समोर तुम्हाला दाखवतो. तिथे रोडवरतीच म्हणजे आपला वाणगाव नाका आहे ना, तिकडे एक पाणीपुरीचा शॉप आहे, तिकडे आता पाणीपुरी खायला आलो आहे. तर आता पाणीपुरीची ऑर्डर दिली आहे, पाणीपुरी बनत आहे, मग ती बनल्यावरती खाऊ आणि मग डायरेक्टली आता घरी जाऊ. इथे नॉनव्हेजचं पण शॉप आहे, बट अजून काही आम्ही श्रावण सोडला नाही आहे, त्याच्यामुळे अजून काही नॉनव्हेज खाल्लं नाही. ते बघ पाणीपुरी आलेली आहे आणि पाणी अलग दिलेलं आहे. तर चला फटाफट आम्ही खाऊन येतो आणि मग जातो, कारण की ऑलरेडी लेट झालं, 7:30 वाजता. A few minutes later. तर समुद्रावरती फिरून झाल्यानंतर आम्ही आलो आमच्या सोसायटीमधल्या गणपतीच्या दर्शनासाठी. तर ही बघा ही जी लाईन आहे, पूर्ण मस्त लाईटिंग लावलेलं आहे, खूप भारी वाटत होतं एकदम. त्यानंतर आम्ही चाललो आता सोसायटीमधला जो आमचा गणपती होता, सार्वजनिक गणपती, तिथे दर्शन करण्यासाठी. मला खूप सुंदर वाटतं ना, पूर्ण लाईटिंग. तर आमच्या सोसायटीमधले गणपती बाबा किती क्यूट आणि किती मस्त वाटतं, आणि डेकोरेशन एकदम सुंदर वाटतं, एकदम सिम्पल आणि एकदम भारी वाटतं, एकदम अट्रॅक्टिव्ह असं. चला आता माझ्यासोबत तुम्ही सुद्धा बाप्पाचं दर्शन घ्या आणि सर्वांनी आपल्याला विश मागू. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. हे गाईस, सर आत्ताच मी घरी आला. ही बघा मोनाली. हाय मोनाली. मोनालीवरती मी मेहंदी काढले. मोनाली दाखव गं. अजून रंगली नाही मिळत ना, म्हणून दिसत नाही मिळत ना. हे बघा मी काढलं आहे, मग मी काढलं आहे ना. कशी दिसते सांगा लवकर कमेंट करू. आता झाला मी फिरून आणि खूप थकला आणि मोनालीसाठी काही खायला पण नाही आणलं. म्हणजे मोनालीला विचारलं होतं मी आणू का काय, पण मोनाली नको बोलली. तर चला मी पण आता फ्रेश वगैरे होऊन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. चलो. 3 hours later. हे गाईस, तर मगाशी माझं जेवण वगैरे झालं आता. तर हा व्हिडिओ मी आता तिकडेच एंड करतो. तुम्हाला आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटायचं एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि या सर्वांनी गणेश चतुर्थीला काय काय केलं आणि कोणी कोणी किती किती मोदक खाले लवकर लवकर कमेंट करून सांगा. बाय बाय.